मुलं भाकरी खात नाहीत, चालेल. मुळा, दुधी पण नको, तरीही चालेल. आज बनवूया असा पारंपरिक पदार्थ ज्यात चवही आहे आणि पोषणही. एका भांड्यात घ्यायचं आहे ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ. त्यामध्ये घालायच्या आहेत भरपूर साऱ्या भाज्या. मुलं जे भाज्या खात नाहीत शक्यतो त्या खिसून घाला. जसं की मुळा, दुधी भोपळा, गाजर हे सगळं घालून झाल्यानंतरून थोडासा अद्रक घालायचं, भरपूर सारी कोथिंबीर, मीठ, काळी मिरी पूड आणि हळद. आता थोडं थोडं पाणी घालून डोसा आपल्याला करता येईल असं कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करायचं. तवा गरम करायला ठेवायचा, खाली थोडंसं तेल किंवा तूप लावायचं, त्यावरती तीळ भुरभुरायचे, पळीने पीठ टाकायचं, ते पसरवून घ्यायचं डोशासारखं. जितकं पातळ होईल तितकं. खालून छान खरपूस भाजलं की पलटून घ्यायचं. खालच्याही बाजूने व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचं आणि हे गरम धिरडे हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा. बाय.